नमस्ते यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे उकडीचे मोदक, तांदळाचे मोदक। त्याच्यासाठी सर्वप्रथम मी इकडे एक नारळ मस्त असं खिसणीच्या साहाय्याने खिसून घेतलेला आहे आणि मी गुळही खिसून घेतलेला आहे। आता मी पातेल्यामध्ये तूप गरम करून हे दोन्ही मिश्रण एकजीव करून ह्याला चांगलं ढवळून घेते। ह्याचा कलर पूर्ण असं चेंज असं लालसर होईपर्यंत मंद आचेवरती ह्याच्यावरती मी आता 2 चम्मच मिल्क पावडर टाकणार आहे। मिल्क पावडर टाकल्याने काय होतं ना, आपल्या मोदकाला मिठाईसारखी चव येते। आता इथे मी तांदळाची उकड काढून घेते। इथे गॅसवर मी एक पातेला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी पाणी तापत ठेवलेलं आहे। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर मी ह्याच्यामध्ये 2 वाट्या अशा मोठ्या मोठ्या तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। तांदळाचं पीठ टाकून मी ह्याला लाटण्याच्या साहाय्याने चांगलं ढवळून घेते। ह्या पिठाला आपल्याला चांगलं शिजायचं आहे। हे पीठ चांगलं शिजल्याने काय होतं ना, आपले मोदक एकदम चांगले होतात। इथे पीठ थंड झालेलं आहे, पीठ मळूनही घेतलेलं आहे, तसा मी गोळाही तयार करून घेतलेला आहे। आता मी इकडे मोदक बनवायला सुरुवात करते। हाताने मी हलकासा एक गोल करते आणि त्याला हाताच्या साहाय्याने असं जसं आपण पुरणपोळीला असं गोल शेप देतो तसं म्हणजे अंगठ्याने मी ते सगळं प्रेस करून घेते आणि इथे मी तुम्हाला मोदक भरून दाखवते। अशा साहाय्याने मी सगळे उकडीचे मोदक तयार करून घेणार आहे। ही रेसिपी खायला खूपच छान लागते। गव्हाच्या आणि मैद्याच्या पिठापेक्षा तांदळाचे उकडीचे मोदक खूपच छान लागतात खायला। तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा ही रेसिपी। आता हे माझं सर्व मिश्रण भरून झालेलं आहे आणि माझं एक मोदक रेडी झालेला आहे। अशा प्रकारे मी तुम्हाला दुसराही मोदक करून दाखवते। बघू शकता माझ्या मोदकाला किती मस्त असा शेपही आलेला आहे। अशा प्रकारे मी दुसराही गोळा करते आणि थोडंसं पीठ लावून हाताच्या साहाय्याने म्हणजे अंगुठ्याने प्रेस करून करून त्याचा असा गोळा करते आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण भरते आणि साच्यामध्ये त्याला चांगला असा शेप देते। इकडे मी दुसऱ्याही मोदकाला चांगला असा शेप दिलेला आहे साच्यामध्ये टाकून। आता हे सगळं मोदक उकळायला मी गॅसवरती एक पातेला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि मी आता एका चाळणीला चांगलं तेल लावून घेते आणि हे सगळे मोदक मी ह्याच्यामध्ये टाकते। बघू शकता इथे दुसरंही मोदक मस्त असं तयार झालेलं आहे। मी तुम्हाला आणखीन एक मोदक असं काढून दाखवते। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ माझा हा शेवटपर्यंत नक्कीच पहा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। बघू शकता इथे दुसराही मोदक माझा रेडी झालेला आहे। मी आता एका पातेल्याला चांगलं तेल लावून घेते। तेल लावून मी त्याला ब्रशच्या साहाय्याने चांगलं स्प्रेड करून घेते आणि इकडे सगळे मोदक मी ह्या प्लेटामध्ये ठेवून घेते आणि इकडे मी गॅसवरती पाणीही उकळत ठेवलेलं आहे। हे सगळे मोदक मी मंद आचेवरती 45 मिनिट्स असं म्हणजे 45 मिनटं मस्त असं ह्याची एक उकळ काढणार आहे, कारण आपले मोदक कच्चे राहिले नाही पाहिजे। इकडे सगळे मोदक माझे प्लेटमध्ये ठेवून झालेले आहेत। आता मी हे सगळं जे पाणी उकळत ठेवले त्याच्यामध्ये ठेवून मी ह्याला चांगलं 45 मिनिट्स असं ह्याला वाफेवरती शिजवून घेणार आहे। इकडे माझे मोदक खाण्यासाठी एकदम रेडी झालेले आहेत, बघू शकता। 45 मिनिटांनंतर मी हे सगळे मोदक काढून घेते। इथे माझी रेसिपी पूर्णपणे तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।